सैफ अली खानवरील हल्ल्याचा आणखी एक वेगळ्या दिशेने तपास केला जाण्याची शक्यता आहे। काळवीट शिकार प्रकरणामध्ये सलमान खान सोबत सैफ अली खानवरही आरोप झालेले होते, त्यामुळे बिश्नोई गँगच्या रडारवर सैफ आहे का असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जातोय आणि त्याच्या गँग मधल्या कुणी सैफवर हल्ला केलाय का याचा तपासही आता पोलीस करू शकतात। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। विशाल सवने आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहे। आता हा नवीन बिश्नोई गँगचा कनेक्शन यातून समोर येतोय, काय अधिक माहिती मिळते? श्रेय, जर पाहिलं तर हम साथ साथ हे हा सिनेमाचं ज्यावेळेस चित्रीकरण होत होतं त्या दरम्यान काळवीट शिकारीचं प्रकरण जे आहे ते समोर आलं आणि त्याच प्रकरणामध्ये आपण पाहतोय की सलमान खान याला वारंवार धमक्या ज्या आहेत त्या बिश्नोई गँग कडून येत आहेत आणि याच सिनेमाच्या शूटिंग दरम्यान सैफ अली खान देखील त्याच्यासोबत असल्याचं त्यावेळेस तपासामध्ये समोर आलं होतं आणि याच अनुषंगाने कुठेतरी या संपूर्ण प्रकरणामध्ये बिश्नोई गँग आहे का त्या दृष्टीने देखील तपास जो आहे तो या ठिकाणी मुंबई पोलीस करताना दिसून येत आहे। जी, तपासांती पोलिसांना काय माहिती मिळते ते पाहावे लागणार। तुझा धन्यवाद विशाल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। सैफवरील या हल्ल्याचं काळवीट कनेक्शन आहे का असं आता तपासलं जाऊ शकतं, कारण पोलिसांना त्या प्रकरणामधला देखील संशय आहे।